नमस्कार मंडळी, आज आपण आलोय स्वप्ननगरी मुंबईत. ही फक्त एक सिटी नाही तर एक इमोशन आहे. इथे लोक फक्त राहत नाहीत, धावत असतात, स्वप्न पूर्ण करतात. अजूनही लोक विचारतात मुंबईचं स्पेशल काय. मग सांगतो. ट्रॅफिक आणि लोकल ट्रेन. इथे ट्रॅफिक जसा कायमचाच आहे तसंच लोकल ट्रेनचं प्रेमही. लोकलशिवाय मुंबई अपूर्णच. वडापाव आणि कटिंग चहा. इथला वडापाव म्हणजे गरिबांचा बर्गर आणि कटिंग चहा म्हणजे एनर्जी ड्रिंक. गेटवे ऑफ इंडिया, मरीन ड्राईव्ह आणि जुहू चौपाटी. इथे समुद्राची हवा लागली की टेन्शन आपोआप उडून जातं. बॉलिवूड नगरी. ही तीच मुंबई जिथे हिरो बनायला हजारो येतात आणि हिरो लोक फिरत असतात. 24 तास चालणारं शहर. रात्री 2 वाजता पाणीपुरी खायची आहे, चिंता नाही, मुंबई झोपत नाही. आणि आज मी या धावत्या मुंबईत माझा प्रवास करतोय. बघूया काय मजा येते ते. तर मित्रांनो, ही आहे आमची स्पेशल ट्रॅव्हलिंग आणि बरोबर आहे आमचं घर सामान. एवढं सामान घेऊन मी फिरतोय की लोक विचारतील, हा प्रवासी आहे की स्थलांतर करणारा पक्षी. ड्रायव्हर भाऊ पण विचार करत असतील, हे सामान घेऊन चाललोय की किराणा दुकान उघडायला निघालोय. दिदी दारातच बॅग घेण्यासाठी थांबली होती आणि तिने खूप छान प्रकारे अशी बॅग उचललेली आहे, ते तुम्ही पाहूच शकता. तिचं बॅग उचलणं पाहून मला खूप खूप बरं वाटलं. पहा एकदा किती छान बॅग उचललेली आहे, पहा. वा. शेवटी हे सामान आणि आम्ही दोघेही सुखरूप घरी पोहोचलो. दिदीने केली होती नाश्त्याला पोहे. पोहे खूप मस्त झाले होते. वा वा दिदी वा, मस्त पोहे खाल्ले आम्ही, चटकपटक चटकपटक. तर आता मस्त आंघोळ वगैरे करून फ्रेश झालेलो आहे मी आता दिदीच्या घरी. दिदीची चालू आहे आरती, देवपूजा. अरे रांगोळी होळीची, आमच्या दिदीने होळीची रांगोळी काढली आहे. बघा ही होळीची रांगोळी कशी दिसते. तुम्हा सर्वांना हॅपी होळी. तर आता मी फ्रेश झालेलो आहे आणि आता बेड पण खूप फ्रेश झालेला आहे, तुम्ही पाहू शकता. आणि आता हा बेड माझी खूप वाट बघतोय. आता झोपायचा थोडा वेळ झालेला आहे, झोपतो मग थोडं. आता बाय.